हाय फ्रेंड्स, तुम्ही सुरुवातीला आवाज ऐकलाच असेल. आपण अशा इथे आळूवडी न वापरता फक्त 10 ते 15 मिनिटात वेगळ्या पद्धतीने झटपट बनणारी आळूवडी कशी करायचं ते पाहणार आहे. ही बघू शकताय, झटपट बनवलेले आहे. एकदम खमंग, खुसखुशीत, एकदम छान कुरकुरीत होतात आणि लेयर्स एकदम मस्त आलेले आहेत. बघू शकताय, साध्या सोप्या पद्धतीने झटपट असे आपण वेगळ्या पद्धतीने आळूवडी बनवलेली आहे. मस्त झालेले आहे. तुम्हाला लेयर्स बघून कळतच असेल की ते मस्त, झटपट, चविष्ट आणि एकदम छान बनतात. झटपट अशा तुम्ही या पद्धतीने आळूवड्या नक्की करून बघा. तुमच्या पण चवीला छान होणार आणि मस्त बनतात. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला आपण इथे बघू शकताय. सर्वप्रथम मी आळूची पाने घेतलेली आहेत. या पद्धतीची मीडियम साईजची 6 ते 7 पाने घेतलेली आहेत. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता याचं देठ काढून घ्यायचं आहे. देठ काढायचं आणि पाठीमागच्या शिरा थोड्याशा आपल्याला ह्या मोडून घ्यायच्या शिरा. आता शिरा मोडून घेतलेल्या आहेत, देठ काढून घेतलेलं आहे. आता या पद्धतीने मी आळूची पाने कट करते. बघू शकताय तुम्ही. जेवढं तुम्हाला बारीक होईल तेवढं आपण हे कट करून घ्यायचं. तुम्ही तुमच्या पद्धतीने कट करून घ्या. मी या पद्धतीने पाने कट करून घेते, म्हणजे झटपट अशी कट करता येतात आणि व्यवस्थित कट करता येतात. बघा, या पद्धतीने एकदम बारीक असं मी कट करून घेते. झटपट अशी ही सोपी पद्धत आहे आळूची वडी बनवण्याची. बघू शकताय तुम्ही. आता या पद्धतीने मी कट करून घेते. बघू शकताय तुम्ही पण या पद्धतीने एकदम बारीक अशी पाने कट करून घ्या. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण ही बनवलेली आहे आळूची वडी. बघू शकताय मी तेही कट करून घेतलेली आहे. आता ही आपण कट केलेली मोजून घ्यायची. इथे बघू शकताय 1 कप आपली ही भरलेली आहे. 1 कप भरलेला आहे. आता या पद्धतीने आपण पीठ घेणार आहे. 1 कप हे भरलेलं आहे. त्यासाठी मी अर्धा कप बेसन घेतलेलं आहे. त्यामध्येच मी 1 चमचा तांदळाचं पीठ घालून घेते आणि त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि छान असं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत गुठळ्या न होऊ देता आपल्याला छान बॅटर बनवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता या पद्धतीने मी चांगलं हे बॅटर बनवून घेतलेलं आहे. आता मी दाखवते तुम्हाला याची कन्सिस्टन्सी. इथे बघू शकता या पद्धतीचं हे झालेलं आहे. आता हे तयार झालेलं आहे. आता यासाठी आपण वाटण बनवून घेणार आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे बघू शकताय 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची घाला. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि हे वाटण बनवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता हे वाटण बनवून घेतलेलं आहे. आता ज्या ताटामध्ये प्लेटमध्ये तुम्ही वडी सेट करायला ठेवणार त्याला तेल लावून घ्या. मी थोडंसं तूप लावून घेते, म्हणजे हे खाली चिकटत नाही आणि व्यवस्थित वड्या आपल्या निघल्या जातात. इथे बघा ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये एक छोटी पळी तेल घातलेलं आहे. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा तीळ घालून घेतलेले आहेत. तीळ 1 मिनिट परतून घेतलेले आहेत. त्या पाव चमचा मी हिंग घातलेले आहे. हिंग आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं. इथे मी सगळं वाटण घालून घेते आणि वाटण आपल्याला 2 ते 3 मिनिटं कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे वाटण मिक्स करून घेते आणि चांगलं परतून घेते यामध्ये. इथे बघू शकताय हे वाटण चांगलं मी परतून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि त्यामध्ये इथे मी पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, पाव चमचा लाल मिरची पावडर. मिरची जास्त तिखट असेल तर लाल तुम्ही मिरची पावडर नाही घातली तरी पण चालेल. तिखटवाली लाल मिरची पावडर पाव चमचा घातलेली आहे. मसाले घालून 1 मिनिट मी परतून घेतलेले आहे. त्यामध्ये कट केलेले आळूची पानं घालायची आणि हे
2-3 मिनटं परतून घ्यायचं. मसाल्यासोबत मी हे 2-3 मिनटं परतून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आणि यामध्ये जे मिश्रण केलेलं आहे बेसनचं ते यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित गुठळ्या न होऊ देता मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमी ठेवायची म्हणजे यामध्ये गुठळ्या होत नाहीत. हे व्यवस्थित असं झटपट आपल्याला मिक्स करून घ्यायचं. बघा तुम्हाला बघून कळत असेल हे झटपट असं घट्ट व्हायला लागतं, त्यामुळे आपल्याला पटपट हे यामध्ये मिक्स करून छान असं घ्यायचं आहे. हे यामध्ये व्यवस्थित मी मिक्स करून घेते. गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आणि हे चांगलं शिजवून घ्यायचं. इथे बघू शकताय लो टू मिडियम फ्लेमवर हे छान असतं 3 ते 4 मिनटं मी याला शिजवून घेतलेलं आहे. आता गॅसची फ्लेम थोडी कमी केलेली आहे आणि झाकण ठेवून हे 2-3 मिनटं शिजवून घ्यायचं. छान वाफ देऊन घ्यायची म्हणजे याचा कच्चेपणा निघून जातो. 3 ते 4 मिनटानंतर बघू शकताय या पद्धतीचं हे घट्ट झालेलं आहे. बघू शकताय मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. या पद्धतीने चेक करून घ्यायचं. हे जास्त चिकटत नाही आहे. आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. हे छान असं मी व्यवस्थित असं बघा पुन्हा एकदा 1 मिनटं याला वाफ देऊन घेतलेले आहे आणि झटपट असं गॅस बंद करून ताटामध्ये पसरवून घ्यायचं. छान आता हे तयार झालेलं आहे. छान याला सेट करून घेतलेलं आहे. आता सेट झाल्यानंतर बघा वरून याच्यावर थोडेसे पांढरे तीळ घालून घ्यायचे आणि या पद्धतीने दिसायला पण छान दिसतं आणि चवीला वडी छान लागते. तीळ घालायचं वर बघा. सगळीकडे तीळ मी घालून पसरवून घेते आणि थोडंसं वरून याला दाबून घ्यायचं म्हणजे वडी तळताना तेलामध्ये जास्त तीळ निघणार नाहीत. थोडेसे मी वरून या पद्धतीने दाबून घेतलेलं आहे. बघू शकताय. आता ही वडी थंड करून घ्यायची आहे. इथे बघू शकताय 15 ते 20 मिनटं मी थंड करायला ठेवलं होतं. छान हे थंड झालेलं आहे. आता चाकूला तेल किंवा तूप तुम्ही लावा आणि असं कट करून घ्या. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये तुमच्या कट करून घेऊ शकता. या पद्धतीने मी बघा कट करते. पटपट आपल्या वड्या कट करता येतात. इथे बघा या साईजच्या मी कट करून घेते. लहान मोठ्या तुम्हाला हव्या तसे तुम्ही कट करून घेऊ शकता. झटपट अशी ही वडी बनते बघा आणि एकदम सोप्या पद्धतीने. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवलं तर पहिल्या प्रयत्नात छान होणार तुमची वडी. वड्या सगळ्या मी यामध्ये कट करून घेतलेल्या आहेत. मी काढून दाखवते. बघू शकताय अजिबात खाली चिकटलेलं नाही. सहज ह्या वड्या निघल्या जातात. बघू शकताय मी सगळ्या प्लेटमध्ये काढून घेते. सगळ्या वड्या प्लेटमध्ये काढलेल्या आहेत. अजिबात खाली चिकटलेलं नाही. थोडंसं इथे तेल घातलेलं आहे. थोड्या तेलात मी तळून घेणार आहे. जेवढ्या तेलात बसतील तेवढ्या घालायच्या आणि छान तळून घ्यायच्या. थोडीशी खालची साईड कडक झाली की नंतर पलटी करून घ्यायचं. इथे बघू शकताय थोड्याशा खालच्या साईडने तळलेल्या आहेत. मी पलटी करून घेते आणि दुसऱ्या साईडने चांगल्या मी खाली वर करून दोन्ही साईडने चांगल्या तळून घेणार आहे. इथे बघू शकताय कलर तुम्ही चेंज झालेला आहे. छान अशा हलक्याशा गोल्डन कलरवर खमंग कुरकुरीत खुसखुशीत अशा आपल्या वड्या तळून तयार झालेल्या आहेत आणि छान लेयर्स पडतात. बघू शकताय तुम्ही मीडियम फ्लेमवर ह्या मी तळून घेतलेल्या आहेत. छान लेयर्स पडतात. त्याला खुसखुशीत एकदम खस्ता बनतात बघा. मी ह्या काढून घेते तेल नितळून प्लेटमध्ये आणि आपण दुसऱ्या यामध्ये राहिलेल्या घालून घ्यायच्या. ते बघा पूर्ण तेल नितळलेलं आहे. मी काढून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या मी या पद्धतीने तेलामध्ये घालून घेते आणि त्या पण छान अशा खमंग कुरकुरीत मी इथे तळून घेते. इथे बघू शकताय त्या पण चांगल्या तळलेल्या आहेत. मी छान तेल नितळून काढून घेते. सगळ्या वड्या मस्त खमंग कुरकुरीत खुसखुशीत आणि झटपट अशा तयार झालेल्या आहेत. अशा गरमागरम मस्त लागतात बघा. छान बघा खमंग खुसखुशीत खस्ता झालेले आहेत. छान लेयर्स आलेले आहेत आणि चवीला एक नंबर लागतात. नक्की तुम्ही या पद्धतीने झटपट बनणाऱ्या आळूच्या वड्या करून बघा आणि तुम्ही पहिल्यांदा जरी बनवल्या तरी पण तुमच्या छान होणार.
सुरुवातीला तुम्ही याचा आवाज ऐकलेलाच आहे. एकदम खुसखुशीत झालेलं आहे, छान झालेले आहेत, कुरकुरीत मस्त. नक्की करून बघा एकदा, तुमच्या पण छान होतील आणि तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने झटपट बनणाऱ्या आळूवड्या नक्की बनवून बघा. तुमच्या पण छान होतील, खमंग खुसखुशीत एकदम छान अशा. तुम्हाला बघून कळत असेल किती छान आपल्या झालेल्या आहेत. नक्की करून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.